पाटवडी बनवायचं म्हटलं ना की बऱ्याच अशा तक्रारी असतात की पीठ पातळच होतं किंवा त्याच्या गुठळ्या होतात, वडी म्हणाव्याशी होत नाही, मधूनच तुटते. तर आज तुम्हाला एकदम परफेक्ट अशी रेसिपी मी बनवून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. नमस्कार सर्वांना, खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर पातोड्या म्हणजेच पिठल्याची वडी किंवा पाटवडी पण म्हटलं जातं याला. तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वाटण बनवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी लसूण, जिरे, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता याचं प्रमाण तुम्हाला वड्या किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही ठरवा. यामध्ये पांढरे तीळ घालून थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचे. वाटण तयार करून ठेवले. आता फोडणीची तयारी करायची. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये जिरे घातले, कढीपत्ता. आता इथे मी गॅस बंद केलाय आणि यामध्ये थोडेसे सुके मसाले घालते. तेल खूप गरम झाले आणि मसाले करपू नये यासाठी गॅस बंद केलेला आहे. तर सुरुवातीला गरम मसाला वापरलेला आहे. त्यानंतर अगदी थोडंसं घरगुती काळं तिखट म्हणजे काळा मसाला वापरायचा आहे. हिंग घालायचं आहे. आता इथं तुम्हाला काळं तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरचीचा ठेचा घालू शकता. थोडीशी हळद घातली आणि हे मिक्स करून घ्यायचे चांगलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे एकदम परफेक्ट अशा वड्या आपल्या बनवून तयार होतात. तर आता गॅस मी चालू केला आणि 2 वाट्या पाणी इथे घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचे. एकदम खमंग टेस्टी वड्या होण्यासाठी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा भाजलेल्या धन्याची पूड इथे वापरलेली आहे. थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची आणि मगाशी बनवलेलं वाटण ते सुद्धा 1 चमचाभर यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला गॅस फास्ट करून याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि 2 वाट्या पाणी वापरलं होतं. तर त्यासाठी 1 वाटी गच्च भरून असं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि इथे बघा मी छोटासा झाऱ्या घेतलाय जेणेकरून पिठाच्या गुठळ्या वगैरे होऊ नयेत आणि जरी झाल्या गुठळ्या तर झाऱ्याने व्यवस्थित फोडता येतात. आणि गुठळ्या होऊ नये म्हणून आणखीन एकदम सगळं पीठ यामध्ये न घालता असं थोडंसं पीठ घालून चांगलं हे वैरून घ्यायचंय पीठ. आणि बेसन पीठ हे मी अगोदरच चाळून घेतलं होतं. तर थोडं करून सगळं बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे. आणि सुरुवातीला हे बघा तुम्हाला जरी पातळ वाटत असलं तरी जसं हे शिजेल तसं याला घट्टपणा येतो. आणि शिजवताना मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवूनच चांगला असं मिक्स करतच हे पीठ शिजवून घ्यायचे. एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं. आता बऱ्याच वेळेला वड्या बनवताना अशा पण तक्रारी असतात की वड्या तुटल्या जातात मधून, त्याला घट्टपणा येत नाही. तर पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर वड्या तुटू शकतात, त्यामुळे चांगलं शिजवून घ्यायचे. एका ताटाला तेल लावलेलं आहे पहा, म्हणजे अगदी सहज वड्या काढता येतात, खाली चिटकून राहत नाहीत. आणि पीठ अजून गरमच आहे. ताटामध्ये काढून घेते. आता हे गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायचे आणि हाताला चटके बसू नये यासाठी वाटीला थोडंसं असं तेल लावायचं आणि वाटीनेच पीठ व्यवस्थित चांगलं ताटामध्ये पसरून घ्यायचे. पीठ जर पूर्ण थंड झालं ना तर खूप घट्टपणा येतो आणि वड्या व्यवस्थित थापता येत नाहीत. थोडंसं असं प्रेस करतच थापून घ्यायचंय पहा. आता यावरती ओल्या खोबऱ्याचा किस घालते. त्यानंतर कच्ची कोथिंबीर. तुम्हाला आवडत असतील तर पांढरे तीळ पण इथे तुम्ही वापरू शकता.
पुन्हा मी वाटीने थोडं थोडंसं प्रेस करते, म्हणजे कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस व्यवस्थित या वड्यावरती चिटकून राहील. आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या कट करून घ्यायचे. त्रिकोणी चौकोनी आपणाला आवडेल त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्या. मैत्रिणींनो, रेसिपी खरंच खूप सोपी आहे. अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी सांगण्याची पद्धत जर तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल किंवा ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर वड्या किती छान निघालेत बघा. मस्त अशा गरमागरम आपल्या पाटवड्या तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.